दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधनं जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर ही नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. या नार्को टेस्टबरोबर अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. सन 2093 रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे, की 1993ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची तर झालीच पाहिजे. मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना. मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे